नमस्कार विद्यार्थी मित्र, रुरल एज्युकेअर मध्ये आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण आतापर्यंत दोन टॉपिक बघितले. पहिला मॅथमॅटिकल लॉजिक आणि दुसरा बघितला तो ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स बघितले. आता त्याचा तुम्ही भरपूर सराव केला असेल असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स कुठं होता आपल्याला, तर तो 10वीला होता. 9वी-10वी मध्ये आपण कोऑर्डिनेट जिओमेट्री हा टॉपिक बघितला. 9वीला नसेल कदाचित, पण 10वीला येतो. कोऑर्डिनेट जिओमेट्री हा टॉपिक आहे. त्या टॉपिक मध्ये आपण स्लोप ऑफ लाईन बघितलं, नंतर तुम्ही बघितलं ते इक्वेशन ऑफ लाईन बघितलं. मग त्याचाच वापर करायचा आहे. ते बेसिक पॉइंट्स आहेत आता आपल्याला याच्यासाठी लागणार. त्या बेसिक पॉइंटचाच वापर करून आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणजे इक्वेशन्स तयार करायची. इक्वेशन्स तयार झाल्यानंतर त्याचं कंबाईंड इक्वेशन्स, त्याचा अँगल, त्याचं पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर त्याची कंडिशन, अशा भरपूर कंडिशन्स आहेत आता त्या आपल्याला बघायचे. तर आपण आता ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करूया. काय तर तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. मग पहिल्यांदा बेसिक पॉइंट्स बघून घेऊ आपण. बेसिक पॉइंट्स कुठले तर स्लोप आणि इक्वेशन्स आहेत. मग पहिल्यांदा स्लोप बघून घेऊ. स्लोप ऑफ अ लाईन, त्याच्यात मग पहिली कंडिशन, having inclination theta with positive direction of x axis. x axis बरोबर पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये म्हटलंय. पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये x axis बरोबर जर अँगल थीटा तयार होत असेल तर तर त्याचा स्लोप काढायचा फॉर्म्युला आठवतोय का बघा तुम्हाला? आठवेल. काय असतो तर तो फॉर्म्युला m is equal to tan theta. हा फॉर्म्युला असेल जे लक्षात येईल तुम्हाला. आता दुसरा म्हणजे हे झाला अँगल दिला, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल घेतला. तर आता दुसरा घ्यायचा आहे आपल्याला तो पासिंग थ्रू द टू पॉइंट्स. दोन पॉइंट्स मधून जर पास होत असेल तर कुठले दोन पॉइंट्स आहेत तर x1 y1 अँड x2 y2 असं असेल तर मग त्याचा फॉर्म्युला m इज इक्वल टू, आठवतोय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. झाले, हे 10वीला झालेलं आहे तुम्हाला. स्लोप ऑफ लाईन दोन पॉइंट्स मधून जात असेल तर त्याचं कसं काढायचं. आता समजा लाईनचंच इक्वेशन डायरेक्टली दिलं असेल आपल्याला तर ते कसं काढायचं. विथ इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असं लाईनचं इक्वेशन दिलंय तर त्याचा स्लोप काढायचा. m इज इक्वल टू मायनस a अपॉन b. आता a अपॉन b कसं वापरलं तर कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y असं आपल्याला ते वापरायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, लाईनचं इक्वेशन असेल तर कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y आणि त्याचा साइन चेंज करायचं म्हणजे मायनस द्यायचं, त्याला एक्स्ट्रा ऍडिशनल मायनस असेल. हे तीन स्लोप झाले. पण समजा आता दोन लाईन्स दिले, दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत तर त्याचं कसं होईल तर ते आपल्याला बघायचं. If two lines are parallel with slopes m1 and m2 then m1 is equal to m2 म्हणजे ते दोन्ही स्लोप्स असणार आहेत ते इक्वल असणार आहेत. दोन लाईनचे स्लोप काढायचे, दोन्ही लाईन पॅरलल असतील तर त्या दोन्ही लाईन्सचा स्लोप इक्वल असेल. आणि जर परपेंडिक्युलर असतील तर if two lines are perpendicular with slopes m1 and m2 then m1 into m2 is equal to minus 1. म्हणजे त्यांचा गुणाकार -1 असतो. म्हणजे थोडक्यात एक स्लोप हा दुसऱ्या स्लोपचा रेसिप्रोकल असतो आणि त्याचं साइन चेंज होत असतं. हे लक्षात ठेवा कारण हे लागणारे पॉइंट्स आहेत, बेसिक पॉइंट्स आहेत. हे तुम्हाला येते असं समजूया आपण. आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे. आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे तो इक्वेशन्स ऑफ लाईन. म्हणजे स्लोप बघितला, आता इक्वेशन्स असते, इक्वेशन्स ऑफ अ लाईन. मग त्यात परत पहिलं येतं having slope m and y intercept c. स्लोप m असेल आणि y इंटरसेप्ट c असेल तर त्याचं इक्वेशन असतं y is equal to mx plus c. बघा आठवत जातं तुम्हाला, लिहिल्यानंतर ते हळूहळू आठवत जाईल. जर स्लोप दिला असेल आणि y इंटरसेप्ट जर म्हटलं असेल तर त्याचा येतो y is equal to mx plus c आहे. दुसरं आता दोन पॉइंट मध्ये पास होत असेल तर पासिंग थ्रू द टू पॉइंट्स x1 y1 and x2 y2 इज काय असेल मग
काय असेल मग इक्वेशन? आठवतंय? y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. हे दुसरं झालं. आता तिसरं म्हणजे काय? स्लोप दिला असेल आणि एका पॉइंट मधून पास होत असेल तर आपण फक्त लागणारच घेतोय. हॅव्हिंग स्लोप m अँड पासिंग थ्रू पॉइंट x1 y1 इज. मग स्लोप पॉइंट फॉर्म आठवते का बघा? y minus y1 is equal to m into x minus x1 आहे. स्लोप पॉइंट फॉर्म झाला. स्लोप आणि पॉइंट दिला असेल तर आता हे जास्त करून आपल्याला हे तीनच लागणार आहे जास्त पॉइंट. जर समजा ओरिजिन मधून लाईन जात असेल तर त्याचं पण बघू. पासिंग थ्रू द, आता हे पॉइंट घेतला आपण, ओरिजिन असेल तर ते काय होणार? y इंटरसेप्ट त्याला येणार नाही. y इंटरसेप्ट येणार नाही म्हणजे काय होणार? तर तिथं c ची किंमत 0 आली म्हणजे फक्त पॉइंट काय होईल? इक्वेशन काय येणार? y इज इक्वल टू mx येईल. ते आपल्याला घेता येईल. आता पुढचा आहे पासिंग थ्रू द पॉइंट x1 y1 अँड पॅरलल टू द लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 इज. लाईन्स इक्वेशन दिलं की त्याचा स्लोप काढू शकतो. पॅरलल आहे म्हणजे स्लोप इक्वल असणार, म्हणजे लाईनचा जेवढा स्लोप येईल तेवढाच तर आपल्याला पाहिजे त्या लाईनचा स्लोप येणार आहे. मग स्लोप झाला, पॉइंट झाला, म्हणजे स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजे वरचाच फॉर्म्युला येणार y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. फक्त आता m ची व्हॅल्यू कशी काढायची ते आपल्याला घ्यावं लागेल. वेअर m इज इक्वल टू मायनस a अपॉन b होईल. कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y, कारण पॅरलल असल्यामुळे आहे तसा आपण तो घेतलेला. लक्षात येईल हे. मग आता पुढं दुसरं, पासिंग थ्रू द पॉइंट x1 y1 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. परपेंडिक्युलर आहे असं म्हटलं आपण. इक्वेशन तेच आहे ना, फक्त आता स्लोप काय होणार? स्लोप आपण काय घेतो? दिलेल्या लाईनचा रेसिप्रोकल घेऊन साइन चेंज करतो. दिलेल्या लाईनचा स्लोप काय येणार? तर मायनस ए अपॉन बी होणार. मग त्याचा रेसिप्रोकल काय होणार? ए अपॉन बी चा रेसिप्रोकल बी अपॉन ए. मायनस होता म्हणजे ते प्लस राहणार, म्हणजे m ची व्हॅल्यू b अपॉन ए असेल. लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर आला की दिलेल्या लाईनच्या स्लोपचा रेसिप्रोकल वापरायचा. दिलेल्या लाईनचा स्लोप आपण इथं काढलाय वरती, m इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी म्हटलंय. मग याचा रेसिप्रोकल साइन चेंज करून रेसिप्रोकल घ्यायचं. मायनसचं प्लस ए अपॉन बी चं बी अपॉन ए होणार आहे. फॉर्म्युला तोच आला. y minus y1 is equal to m into x minus x1 where m is equal to b upon a. म्हणजे परपेंडिक्युलर असेल तर लक्षात ठेवायचं कोएफिशियंट ऑफ y अपॉन कोएफिशियंट ऑफ x असेल. त्याला काही साइन घ्यायची गरज नाही, जे काही y आणि x ला असेल तेच साइन वापरायचं. इथं हा आपला बेसिक पॉइंट्स आहे. म्हणजे कुठले बेसिक पॉइंट झाले? स्लोप ऑफ लाईन आणि इक्वेशन ऑफ लाईन. तीनच फॉर्म्युले त्याच्यामध्ये झाले, कारण चौथा पाचवा फॉर्म्युला इक्वेशन मधला तो काय आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्मच आहे, फक्त m ची व्हॅल्यू बदलत जाते, त्यानुसार ते बदलतात. मग आता आपल्याला ते स्पेशली 12वी साठीचे पॉइंट्स. आता ह्याच्यामध्ये 2 थेरम्स आहेत. आपण ते थेरम सेक्शन आहे तो सगळ्यात शेवटी आपण एकत्रितच घेणार आहे, म्हणजे टोटल जे काही आपल्याला आहेत थेरम्स ते सगळे आपण एकत्रित बघू. आता आपण डायरेक्ट पॉइंट्सला सुरुवात करू. पहिला पॉइंट कुठला आहे? तर कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स. दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन काढायचं. म्हणजे जे काही लाईनचे इक्वेशन दिलेले असतील तुम्हाला त्यांचं कंबाइंड इक्वेशन कसं काढायचं? तर फक्त गुणाकार घ्यायचं. फक्त गुणाकार घ्यायचा आपल्याला. म्हणजे काय गुणाकार? तर a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. हे फक्त डाव्या बाजूंचा गुणाकार घ्यायचा, कारण उजव्या बाजू 0च आहेत दोन्हींच्या, त्यामुळे डाव्या बाजूंचा फक्त गुणाकार होईल, उजवी बाजू 0च राहील. जो काही गुणाकार असेल तो गुणाकार करून तुमचा आन्सर लिहायचा. ते म्हणजे कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड म्हणजे काय? तर गुणाकार, फक्त असं लक्षात ठेवा. नंतर पुढचा पार्ट, जनरल सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन. आता होमोजेनियस तुम्हाला केमिस्ट्रीत वगैरे झाले. होमोजेनियस म्हणजे काय असतं? होमोजेनियसचा अर्थ असतो तो प्रत्येक टर्मची पॉवर सेम पाहिजे. प्रत्येक टर्मची, म्हणजे जेवढ्या काही 2-3 टर्म्स दिलेल्या असतील त्याची पॉवर सेम पाहिजे. मग आता इथं सेकंड डिग्री म्हणजे सगळ्यांची पॉवर किती आली पाहिजे? तर 2 आली पाहिजे. पॉवर 2 असणारी होमोजेनियस इक्वेशन सांगितलं आपल्याला. मग ते कसं असतं इक्वेशन ते आपण बघूया.
तर ते स्टँडर्ड फॉर्मनुसार इक्वेशन असतं ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आता आपल्याला सगळीकडे वापरायचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हे जनरल सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन. आता ह्याचं पुढे आहे, आता आपल्याला ह्याचे दोन स्लोप आहेत, समजा दोन लाईनचे, कारण गुणाकार करूनच आलंय ते आता. मग दोन स्लोप काय म्हणले तर आपण m1 आणि m2 म्हणले. लेट m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. जे मग आता ते m1 आणि m2 चे फॉर्म्युले आहेत. म्हणजे आपण कसं इक्वेशन होतं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असेल तर त्याचे दोन फॅक्टर्स आपण अल्फा आणि बीटा मानायचो 10वी मध्ये. अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. तसंच इथं m1 आणि m2 मांडले, त्याचे दोन सोल्युशन्स आहेत. त्यांना फक्त आपण काय म्हणलं तर स्लोप्स मानले. आता m1 प्लस m2 चा फॉर्म्युला m1 प्लस m2 इज इक्वल टू होणार आहे ते मायनस 2h अपॉन b, मायनस मिडल टर्म अपॉन थर्ड टर्म. तिथं पण होतं मायनस b अपॉन a होतं, तसंच इथं पण आहे मायनस 2h अपॉन b. आणि m1 इंटू m2 जर बघितलं आपण तर ते असेल a अपॉन b असेल, तिथं c अपॉन a होतं, इथं a अपॉन काय तर b. अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा, त्याच्याच फॉर्म्युले त्याच फॉर्म्युलेच्या ह्याच्यानुसार आहेत. m1 प्लस m2 म्हणजे मायनस 2h अपॉन b, m1 इंटू m2 म्हणजे a अपॉन b आहे. आता हे वापरायचं. आता m1 आणि m2 म्हणजे हे स्लोपच्या फॉर्मॅट झालं. स्लोपच्या फॉर्मॅट मध्ये म्हटलं की मग त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन तयार करावं लागेल दिलेल्या इक्वेशनचं. मग आता आपण ऑक्झिलरी इक्वेशन तयार करू. द ऑक्झिलरी इक्वेशन, ऑक्झिलरी म्हणजे काय तर स्लोपच्या फॉर्मॅट. द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 इज, तर ते असतं bm² प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. हे ऑक्झिलरी इक्वेशन. मग समजा m आहे, m चे फॅक्टर्स m1 आणि m2 झाले तर त्याचं मग सोल्युशन येईल का? आता m1 प्लस m2 म्हणजे मायनस 2h अपॉन b होईल. m1 इंटू m2 म्हणजे येणार ते a अपॉन b होऊ शकतं, ते आपल्याला मिळू शकतं. लक्षात आले? हे बेसिक पॉईंट्स आहेत. आता हा ऑक्झिलरी इक्वेशनचा एकाच ठिकाणी पॉईंट लागणार आपल्याला, पण बाकी ठिकाणी m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 हे जास्त लागेल आपल्याला. त्यामुळे हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. m1 प्लस m2 म्हणजे मायनस 2h अपॉन b, m1 इंटू m2 म्हणजे जे आहे ते a अपॉन b आहे. आता ह्या तीनच पॉइंट्स वरती तुम्हाला एक्झरसाइज दिली. कुठले तीन पॉइंट्स आहेत? कंबाइंड इक्वेशन. मग कंबाइंड इक्वेशन आलं की तुम्हाला सेपरेट इक्वेशन पण येईल, कारण का गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करून दिलेला असेल तुम्ही सेपरेट फक्त फॅक्टर्स पाडू शकता. नंतर आहे तर तुम्हाला ते m1 प्लस m2 आणि m1 m2 च्या कंडिशन वरती डिपेंडेबल आहे. आणि तिसरं ऑक्झिलरी इक्वेशन्स. ह्या तीन पॉइंट्स वरती आपल्याला एक्झरसाइज दिली. कुठला एक्झरसाइज? 4.1 असेल. मग पहिला क्वेश्चन बघू. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. कंबाइंड इक्वेशन बघायचं आपल्याला. मग त्यातलं पहिलं काय? 2x plus y is equal to 0 and 3x minus y is equal to 0. कंबाइंड इक्वेशन तयार करायचं म्हणजे फक्त गुणाकार. मग तेच आपण घेणार. कंबाइंड इक्वेशन इज म्हणजे ह्याचा गुणाकार होईल 2x plus y into 3x minus y is equal to 0. गुणाकार तुम्हाला येऊ शकतो, सहज शक्य आहे ते. 2x ना पहिल्यांदा दोन्हीला गुणायचं, नंतर y ना गुणायचं. हे काय होणार गुणाकार? 6x² minus 2xy plus 3xy minus y² is equal to 0. लक्षात आलं? मग आता xy च्या दोन टर्म्स आहेत, त्या दोन्हींची ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ती करून घेऊ. म्हणजे काय राहणार? 6x² plus xy minus y² is equal to 0. झालं कंबाइंड इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म मध्ये फक्त कन्व्हर्जन करून घ्यायचं त्याचं. म्हणजे काय? ax² plus 2hxy plus by² ह्या फॉर्मॅट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. आता आपल्याला दुसरं बघायचं. x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0. परत कंबाइंड इक्वेशन कसं असेल तर त्यांचा फक्त गुणाकार असेल. कंबाइंड इक्वेशन इज, मग त्यांचा गुणाकार घेऊ.
x प्लस 2y मायनस 1 इंटू एक्स मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा x न गुणायचं म्हणजे काय होईल बघा गुणाकार, एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 2x, परत 2y न गुणलं तर ते ना 2 प्लस 2xy मायनस 6y स्क्वेअर प्लस 4y, मायनस 1 न गुणलं तर मायनस एक्स प्लस 3y मायनस 2 इज इक्वल टू 0. आता सुरुवात करायची ती एक्स स्क्वेअरच्या टर्मनं करायची. म्हणजे काय झालं तर पहिल्यांदा एक्स स्क्वेअर आला, नंतर एक्स वायच्या टर्म्स घ्यायच्या. म्हणजे काय होणार, दोन ठिकाणी एक्स वायच्या टर्म, मायनस 3xy प्लस 2xy म्हणजे मायनस एक्स वाय होणार. झालं एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस 6y स्क्वेअर. नंतर एक्सच्या टर्म्स घ्यायच्या, 2x मायनस एक्स घेतलं तर एक्स राहील फक्त. वायच्या टर्म दोन ठिकाणी आहेत, 4y प्लस 3y म्हणजे 7y झालं, आणि कॉन्स्टंट एकाच ठिकाणी मायनस 2 इज इक्वल टू 0. सिक्वेन्स कसा लावायचा, पहिल्यांदा एक्स स्क्वेअर, नंतर एक्स वाय, नंतर वाय स्क्वेअर, नंतर एक्स वाय आणि शेवटी कॉन्स्टंट टर्म असेल. ते काय तुम्हाला सहज शक्य आहे, कारण दोन टर्म जिथं येतील सेम त्यांची बेरीज वजाबाकी तुम्ही करू शकता. त्यानुसार ते आपण शेवटचा आन्सर केला. लक्षात आली, पहिले दोन सोपी जायचं एक्झाम्पल, फक्त गुणाकार करायचा. आता तिसरं आहे, पासिंग थ्रू 2 3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट एक्सिस. कोऑर्डिनेट एक्सिस म्हणजे कुठले, तर एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. मग एका पॉइंट मधनं पास होत आहे आणि एक्स एक्सिसला पॅरलल असेल म्हणजे उभी लाईन येणार, सॉरी आडवी लाईन येणार. एक्स एक्सिसला पॅरलल म्हटलं तर आडवी लाईन म्हणजे कुठनं, तर ती वायच्या किमतीतनं जाणार. मग वायची किंमत आपल्याला ह्या पॉइंट मध्ये दिलेली आहे, y इज इक्वल टू 3. आणि वाय एक्सिस म्हणजे काय होणार, तर वाय एक्सिसला पॅरलल म्हणजे उभी लाईन येणार. उभी आली म्हणजे काय होणार, तर ती x ची किंमत येणार, कारण एक्स एक्सिस मधनं पास होत असणार, म्हणजे x इज इक्वल टू 2 अशी ती इक्वेशन्स असणार. आपण पहिल्यांदा इक्वेशन्स काढतो, इक्वेशन्स ऑफ लाईन थ्रू 2 3 अँड. मग आता त्यात पहिलं घेतलं पॅरलल टू एक्स एक्सिस, काय असतं तर y इज इक्वल टू 3. मी आता सांगितलं y कॉर्डिनेट घेतो आपण बघा, मग ते 3 डावीकडे आल्यानंतर मायनस होईल, देअरफॉर y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता तसंच दुसरं काढावं लागेल, पॅरलल टू y एक्सिस, तसं होणार x इज इक्वल टू 2 आलं, म्हणजे x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता ह्याचं जॉईंट इक्वेशन काढायचं, देअरफॉर कंबाइंड इक्वेशन इज, कसं असेल कंबाइंड इक्वेशन, तर गुणाकार फक्त दोन इक्वेशन चालेल्या, x मायनस 2 इंटू y मायनस 3 इज इक्वल टू 0. गुणाकार करून घेतला, xy मायनस 3x मायनस 2y प्लस 6 इज इक्वल टू 0. संपला गुणाकार. आता काय ह्याच्यात डबल टर्म कुठली आलेलीच नाही, त्यामुळे तुम्हाला बेरीज वजाबाकी करावी लागते असं तर काही नाही. त्यामुळे संपलं एक्झाम्पल इथंच आहे. म्हणजे आता मगापासून आपल्याला अगोदर इक्वेशन्स दिलेली होती आणि आपण ते काढत, आपल्याला अगोदर इक्वेशन्स दिलेली होती. आता इथं मात्र आपल्याला इक्वेशन्स तयार करून मग त्याचं आपल्याला कंबाइंड इक्वेशन म्हणजे थोडक्यात जॉईंट इक्वेशन पण काढावं लागेल. हे झालं तिसरं. आता चौथं पाचवं तसंच त्या सेम टाईप. काय तर पासिंग थ्रू 2 3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. दोन लाईन्सना परपेंडिक्युलर म्हणजे दोन वेगवेगळे इक्वेशन्स येणार. मग आपण पहिल्यांदा ती दिलेली लाईनची इक्वेशन्स घेतली. गिवन इक्वेशन्स ऑफ लाईन्स काय आहेत तर 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि दुसरं आहे ते x मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता त्या दोन्हींचे स्लोप्स काढायचे. स्लोप्स ऑफ लाईन काय होणार, पहिल्याचा येणार मायनस 3 अपॉन 2 होणार, कारण एक्सचा कोएफिशियंट अपॉन वायचा कोएफिशियंट असतो, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय मायनस 3 अपॉन 2. आणि दुसऱ्याच होणार मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स 1 आला आणि कोएफिशियंट ऑफ वाय मायनस 3 झाला. मायनस मायनस कॅन्सल होईल म्हणजे राहिलं किती, तर 1/3 आलं. हे आपल्याला दोन लाईनचे स्लोप्स मिळाले. आता ह्या दोन्ही लाईन्स कशा सांगितले तर परपेंडिक्युलर सांगितले. आपण ते लिहू, रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू गिव्हन लाईन्स. दोन्ही पण लाईन्स ह्या दिलेल्या लाईन्सना परपेंडिक्युलर आहेत. मग एकाच m1 मानू, दुसऱ्याचा स्लोप m2 मानू. कसं होणार, परपेंडिक्युलर आलं की साइन चेंज करतो, मायनस आहे तर प्लस होईल आणि रेसिप्रोकल म्हणजे 3/2 चा रेसिप्रोकल 2/3 होईल, म्हणजे m1 मिळाला 2/3 असेल.
देअरफॉर देअर स्लोप्स आर म्हटलं m1 इज इक्वल 2/3 आलं आणि m2 म्हणजे किती होईल 1/3 चा रेसिप्रोकल 3 आणि त्याचं साइन चेंज होईल म्हणजे -3 आलं. m2 इज इक्वल टू मिळालं आपल्याला -3 आलं. स्लोप मिळाला, पॉइंट दिलेलाच आहे त्याने 2 3. मग त्याचं इक्वेशन घ्यायचं. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 3 इज अँड हॅव्हिंग स्लोप m इज काय असेल, स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, तर y minus y1 is equal to m into x minus x1 आहे. आता m च्या किमती दोन आहेत, एकदा m1 एकदा m2, दोन वेगवेगळ्या ठेवायच्या आणि x1 म्हणजे 2 आहे, y1 म्हणजे 3 आहे, ते ठेवलं आपण. जे होणार y minus 3 is equal to 2/3 into x minus 2 आणि इकडे होणार ते y minus 3 is equal to -3 into x minus 2 झालं. आता पहिल्या टर्म मध्ये 2/3 म्हणजे 3 भागिले ते डावीकडे आल्यानंतर गुणिले होईल. मग 3 न गुणून घेतला म्हणजे काय होणार 3y minus 9. 3 न गुणलं 2 न तिथं 7 गुणायचं म्हणजे काय होणार 2x minus 4 होईल. म्हणजे काय झालं बघा 3y minus 9 is equal to 2x minus 4 झालं. तसंच उजव्या बाजूच्या टर्म मध्ये बघितलं तर -3 न फक्त आत गुणायचं -3x plus 6 होईल. मग आता सगळ्या टर्म्स एका बाजूला घ्यायच्या. x पॉझिटिव्ह आहे त्यामुळे y च्या टर्म्स हलवायच्या आणि x निगेटिव्ह असेल तर x च्या टर्म्स हलवायच्या. आता पहिल्या लेफ्ट साइड मध्ये बघितलं तर x पॉझिटिव्ह आहे म्हणजे 2x तिथंच राहणार. डावीकडचं 3y उजवीकडे गेलं तर -3y होणार म्हणजे -3y झालं. -9 उजवीकडे गेलं तर +9 होईल म्हणजे 9 - 4 घेतलं तर 5 राहतं. म्हणजे थोडक्यात इक्वेशन आलं 2x - 3y + 5 is equal to 0. इकडे बघितलं -3x डावीकडे प्लस झालं 3x + y -9 is equal to 0. कारण 6 डावीकडे आल्यानंतर -6 झालं. आता ही दोन इक्वेशन्स मिळालीत आपल्याला. ह्या दोन इक्वेशन्सचं कंबाइंड इक्वेशन काढायचं. कंबाइंड इक्वेशन इज काय आहे तर गुणाकार घेणार आपण फक्त. मग 2x न गुणलं -3y न गुणलं 5 न गुणलं तो गुणाकार तुमच्या लक्षात येईल. 2x न गुणलं तर आलं 6x² + 2xy -18x आलं. नंतर -3y न गुणल्यामुळे साइन चेंज होतील. -9xy -3y² + 27y आणि 5 न मल्टिप्लाय केलं तर येतं +15x + 5y -45 is equal to 0. आणि त्याची फक्त आता अरेंजमेंट म्हणजे काय येणार 6x² -7xy -3y² -3x + 32y -45 is equal to 0. ते बेरीज वजाबाकी फक्त आपण केलेली x y च्या टर्म्स त्यानुसार ते आन्सर. लक्षात आलं आपण कसं घेतलं ते. दोन इक्वेशन्स काढले आणि त्यांचं कंबाईन. आता पाचवं तसंच आहे. एका पॉइंट मधनं पास होत आहे फक्त देताना कसं मगाशी कसं होतं दोन्ही परपेंडिक्युलर. आता तसं इथं नाही, एक पॅरलल आहे दुसरा परपेंडिक्युलर. मग पहिल्यांदा इक्वेशन्स लिहून गिव्हन दिलेली इक्वेशन्स आपण लिहून घेतली. मग आता त्यांचे स्लोप्स काढायचे. स्लोप्स आर काय होणार -1/3 होणार आणि दुसऱ्याचा 2/3 होईल कारण ऑलरेडी मायनस आलंय त्या y कोऑर्डिनेटला. म्हणजे स्लोप इज इक्वल -2/3 म्हणजे 2/3 झालं. आता पहिली लाईन पॅरलल आहे आणि दुसरी लाईन परपेंडिक्युलर म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप आहे तसं राहणार. m1 इज इक्वल टू -1/3 का आलं पॅरलल आहे. आता m2 काढायचं. m2 काय होणार रेसिप्रोकल होणार 3/2 आणि त्याला मायनस येणार कशामुळे तर परपेंडिक्युलर असल्यामुळे आलं. पॅरलल आले की आहे तसं परपेंडिक्युलर आलं की रेसिप्रोकल घेऊन साइन चेंज. मग आता परत इक्वेशन्स काढावं लागेल. त्या पॉइंट मधनं पास होतं स्लोप माहित असेल तर y - y1 is equal to m into x minus x1 हा त्याचा फॉर्म्युला. किमती ठेवल्या. y1 म्हणजे 2 आहे, x1 म्हणजे मायनस असल्यामुळे प्लस होईल, x + 1 असं येणार आहे. y - 2 is equal to -1/3 into x + 1. तसंच इकडं y - 2 is equal to -3/2 into x + 1. आता डाव्या बाजूच्या टर्म मध्ये बघितलं 3 भागिले असेल तर डावीकडे गुणिले होईल. 3 न गुणून घ्यायचं म्हणजे येणार 3y - 6 is equal to मग राहतंय काय -1 राहते 3 गेल्यानंतर -1 न आत गुणलं तर चिन्ह बदलते -x - 1 होणार. हे डावी बाजूची टर्म मिळाली.
3y मायनस 6 इक्वल टू मायनस एक्स मायनस 1 आणि उजव्या बाजूचं पण 2 भागिले गुणिले 2y मायनस 4 मायनस 3 ने गुणलं तर मायनस 3x मायनस 3 झालं. आता दोन्हीकडे बघितलं तर दोन्ही ठिकाणी x ची टर्म निगेटिव्ह आहे, म्हणजे उजव्या बाजूच्या टर्म सगळ्या डाव्या बाजूला घ्यायच्या. मायनस एक्स डावीकडे आलं तर प्लस एक्स होईल, प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. मायनस 1 इकडे आल्यानंतर प्लस 1. तसंच इकडे होणार 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0 असेल. दोन इक्वेशन आली. मग त्याचं कंबाईंड इक्वेशन काढायचं. कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय तर गुणाकार आहे फक्त त्या दोन इक्वेशनचा गुणाकार घेतला, x न गुणून घेतला. 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस एक्स. 3y न गुणलं तर 3 3 जार 9 9xy प्लस 6y स्क्वेअर मायनस 3y होईल. मायनस 5 न मल्टिप्लाय मायनस 15x मायनस 10y प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 3x स्क्वेअर प्लस 11xy प्लस 6y स्क्वेअर. एक्सच्या दोन टर्म्स आहेत, मायनस 16x आलं, वायच्या दोन आहेत, मायनस 13y झालं. कॉन्स्टंट एकच आहे, प्लस 5 तसंच राहील इज इक्वल टू 0. झालं कंबाईंड इक्वेशन्स. म्हणजे फक्त गुणाकार केला आणि आपण ते अरेंजमेंट, ते काय आता तुम्हाला ते पाठ झालं, त्यामुळे तेवढे अरेंजमेंट तुम्ही करू शकता. हे कुठं झालं तर पहिला कंबाईंड इक्वेशन. आता दुसरा क्वेश्चन आहे, फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. सेपरेट करायचे म्हणजे आता कंबाईंड दिलेलं असेल, गुणाकार करून तुम्हाला दिलेला त्याची फोड करायची. मग आता त्यातलं पहिलं बघूया, 3y स्क्वेअर प्लस 7xy इज इक्वल टू 0. मग पहिल्यांदा दिलेलं घेतलं काय तर 3y स्क्वेअर प्लस 7xy इज इक्वल टू 0. आता ह्याचे फॅक्टर्स काय, दोनच टर्म, दोन टर्म मधून कॉमन काय ते का बघायचं. y कॉमन येऊ शकतं, y कॉमन घेतलं, y इंटू 3y प्लस 7x इज इक्वल टू 0. झाले दोन फॅक्टर्स. therefore y इज इक्वल टू 0 आणि 7x प्लस 3y इज इक्वल टू 0. झाले सेपरेट दोन इक्वेशन्स. दोन्हीचा गुणाकार केला तर आहे तेच इक्वेशन्स मध्ये, हे फक्त फॅक्टरायझेशन होतं. The second, 5x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता मात्र ह्याचे फॅक्टर्स पडत नाही, कॉमन काही निघत नाही. कॉमन निघत असतं तर मग आपण ते डायरेक्ट कॉमन काढलं असतं पहिल्या एक्झाम्पल सारखं सोडवलं असतं. पण आता हे फॅक्ट दोन्हीला स्क्वेअर दिलाय, मग इथं ब्रॅकेट स्क्वेअर झाला पाहिजे, कारण फक्त x चा स्क्वेअर आहे, 5 चा आहे का नाही, 9 चा पण नाही, y चा स्क्वेअर आहे तो. म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर वापरायला टोटल टर्मचा स्क्वेअर यायला लागतो आपल्याला. मग 5x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला तर ते ना रूट 5x होणार. मग त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो आपण, रूट 5x त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3y त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हटलं. सिम्प्लिफाय फक्त आपण केलं, म्हणजे स्क्वेअर रूट घेतला आणि स्क्वेअर दिला, म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होऊ शकतं. आता आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू. काय असतो तर a मायनस b इंटू a प्लस b इज इक्वल टू 0. म्हणजे आता होईल रूट 5x मायनस 3y इंटू रूट 5x प्लस 3y इज इक्वल टू 0. आता हे दोन सेपरेट करूया फक्त. therefore root 5x minus 3y is equal to 0 and root 5x plus 3y is equal to 0. झाले का दोन सेपरेट इक्वेशन्स. हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता आपल्याला तिसरं बघायचं, x स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू 0. मग दिलेलं घेतलं आपण. ह्याच्यामध्ये कॉमन काही निघू शकतंय का बघायचं. कॉमन काही येऊ शकतं तर x कॉमन येऊ शकतं. मग आपण x कॉमन घेतलं जे काय होणार, x मायनस 4y झाले. झाली दोन इक्वेशन्स सेपरेट केली, x इज इक्वल टू 0 अँड x मायनस 4y इज इक्वल टू 0. हे झालं चौथं, 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपण पहिल्यांदा दिलेलं आहे तसं घेतलं. आता ह्याचे फॅक्टर्स पाडायचे, कारण तीन टर्म्स मध्ये पहिल्या आणि शेवटच्या टर्मचा गुणाकार आणि मधली बेरीज झाली पाहिजे. म्हणजे वजा 24 गुणाकार आणि वजा 10 बेरीज झाली पाहिजे. म्हणजे 12 गुणिले 2 24, 12 वजा 2 10 आहे, म्हणजे वजा 12 अधिक 2 असं होणार. ते लिहिलं आपण 3x स्क्वेअर मायनस 12xy प्लस 2xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्म मधून आपल्याला 3x कॉमन घेता येईल, म्हणजे काय शिल्लक राहील, x प्लस 4y राहते.
आणि शेवटच्या दोन टर्म्स मधून 2y कॉमन घेता येईल, म्हणजे तिथं पण x प्लस 4y शिल्लक राहणार, कारण दोन सेम ब्रॅकेट यायलाच लागतात, x मायनस 4y राहतात. मग दोन सेम ब्रॅकेट बद्दल आपण एक घेणार, राहिलेल्या व्हॅल्यू एकत्र आल्या, x मायनस 4y इंटू 3x प्लस 2y इज इक्वल टू 0. आणि आता हे सेपरेट द्यायचे, x मायनस 4y इज इक्वल टू 0 अँड 3x प्लस 2y इज इक्वल टू 0. झाले दोन सेपरेट इक्वेशन्स. 3x स्क्वेअर मायनस 2 रूट 3xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. 3 दोन्ही टर्म्स न दिले, म्हणजे आपण त्याची फोड रूट 3 इंटू रूट 3 अशी करू शकतो. 3 म्हणजे काय, रूट 3 इंटू रूट 3. मग प्रत्येक टर्मला रूट 3 होईल, म्हणून मी रूट 3 ने डिवाइड करतो, म्हणजे 3 ला रूट 3 ने डिवाइड केलं तर काय, रूट 3 राहणार. रूट 3 ने डिवाइड केलं तर काय राहील, रूट 3x स्क्वेअर, याच्यातलं रूट 3 गेलं म्हणजे 2xy राहिलं, आणि 3 ला रूट 3 ने केलं तर रूट 3 आलं, रूट 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय रूट 3 म्हटलं आपण. आता मायनस 3 वजा 3 गुणाकाराला पाहिजे आणि वजा 2 बेरीज आली पाहिजे. 3 गुणाकार 3 1 3च येणार आहे, मायनस 3 प्लस 1 येणार, याला रूट 3x स्क्वेअर मायनस 3xy प्लस xy मायनस रूट 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यातनं x कॉमन येईल, त्याच्याबरोबर रूट 3 पण कॉमन घेता येईल आपल्याला. रूट 3x कॉमन आलं तर राहतंय x मायनस रूट 3y. तसंच याच्यातनं फक्त y कॉमन येईल, प्लस y कॉमन आलं तर x मायनस रूट 3y इज इक्वल टू 0. दोन सेम ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट आलं, x मायनस रूट 3y प्लस रूट 3x प्लस y इज इक्वल टू 0, आणि तो सेपरेट घ्यायचे. therefore x minus root 3y is equal to 0 and root 3x plus y is equal to 0. मिळाले वेक्टर्स त्याचे. सहावं एक्झाम्पल. आता हे x स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 दिले आपल्याला. मग आता आपल्याला ABC पहिल्यांदा काढावं लागेल, कारण कोसेक अल्फा गुणाकाराला पाहिजे आणि एक बेरीज असे शक्य नसतं, म्हणून आपण काय करतोय तर ते ABC घेतोय. A म्हणजे 1, B म्हणजे 2 कोसेक अल्फा आणि C म्हणजे होणार आहे ते 1 आलं. मग फॉर्म्युला x अपॉन y चा वापरायचा, काय असतो, मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. फॉर्म्युला मेथडनं सोडवणार आहे आपण येते. x आपण y काय घेतला, आपण जनरली x इज इक्वल टू घेतो. x आपण y घेतलं म्हणजे आपण काय, तर y चा पण याच्यामध्ये टर्म दिलेली आहे म्हणून आपण घेतोय. मग आता y ची पण टर्म आपल्याला दिलेली असल्यामुळे आपण ते पण घेतोय त्याच्यामध्ये, x अपॉन y झालं. आता किमती पुट केल्या म्हणजे काय होणार, मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस रूट ऑफ 4 कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 4 होणार, कारण a आणि c 1च आहे, अपॉन 2 राहील. त्यात व्हॅल्यू पुट केल्यानंतर मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस रूट ऑफ 4 कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 4 अपॉन 2 झालं. आता रूट मध्ये 4 कॉमन घेऊ शकतो, ही स्टेप घेतली आपण. बाकीचं सगळं तसंच राहणार आहे, फक्त आपण काय तर रूट मध्ये 4 तेवढं कॉमन घेतलं. 4 कॉमन आलं तर काय राहिलं, कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 झालं. मग आता मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस 4 चा वर्गमूळ 2 होईल. रूट मध्ये कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 घेतलं तर त्याचा आन्सर कॉट स्क्वेअर अल्फा असतो, अपॉन 2 झालं. मग 2 ला 2 कॅन्सल होऊ शकते, राहिलं काय, x अपॉन y इज इक्वल टू मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा राहणार, कारण कॉट स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं ते कॉट झालं. आता ह्याच्यातनं मायनस कॉमन घेतलं तरी मधल्या चिन्हात काही फरक पडणार नाही, प्लस मायनसचं मायनस प्लस म्हणजे आहे तसंच आलं ते, आणि हे y भागिले इकडे आल्यानंतर गुणिले होणार, म्हणजेच काय आलं तर x इज इक्वल टू मायनस कॉमन काढलं म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहते कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा, ब्रॅकेट कंप्लीट y झालं, y भागिले ते गुणिले. तर हे मायनस डावीकडे आल्यानंतर प्लस होते, therefore x प्लस कोसेक अल्फा प्लस मायनस कॉट अल्फा y इज इक्वल टू 0. मग सेपरेट फक्त करायचे फॅक्टर्स. सेपरेट म्हणजे कसे, तर एकदा मध्ये प्लस ठेवायचे, कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा y एकदा होईल, आणि दुसऱ्या वेळी कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा y इज इक्वल टू 0. घेतले आपण ते दोन्ही फॅक्टर्स. म्हणजे लक्षात आलं, ज्यावेळी साइन कॉस टॅन असे ज्यावेळी सेपरेट इक्वेशन्स काढा म्हणून येतील त्यावेळी फॉर्म्युला मेथडचाच वापर करायचा. एबीसी काढून घ्यायचे, एक्स स्क्वेअर एक्स वाय आणि वाय स्क्वेअरचे कोएफिशियंट म्हणजे एबीसी मांडले आपण. फॉर्म्युला घेतला, एक्स आपण वाय मांडायचं त्याला फक्त, आणि व्हॅल्यू पुट करत गेलो.
तिसऱ्या स्टेप मध्ये आपण 4 कॉमन घेतलं तर कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 म्हणजे हा कॉट स्क्वेअर अल्फाचा फॉर्म्युला येतो. मग 2 ला 2 कॅन्सल होतं, कॉट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट कॉट आला, मायनस आपल्याला कमी करायचं म्हणून मायनस कॉमन काढलं तर ते डावीकडे आल्यानंतर प्लस होतं आणि मग ते दोन सेपरेट फॅक्टर्स करायचे. हे त्याचा आन्सर असेल. आता सातवा पण तसं, सातवं एक्झाम्पल बघतोय. एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2xy टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर. सहावं जसं बघितलं तसं सेमच आहे. काय तर पहिल्यांदा आपण आहे तसं घेतलं इक्वेशन, गिव्हन ABCच्या व्हॅल्यू घेऊ. A म्हणजे 1, B म्हणजे 2 टॅन अल्फा आणि C म्हणजे आलं ते -1. परत फॉर्म्युला घेतला, किमती ठेवल्या. -2 टॅन अल्फा प्लस मायनस रूट ऑफ 4 टॅन स्क्वेअर अल्फा मायनस प्लस होईल कारण C ची व्हॅल्यू -1 आहे. प्लस 4 झालं अपॉन 2. आता ह्या रूट मधून 4 कॉमन घेत आहे. x upon y is equal to -2 tan alpha plus minus root of 4 into tan square alpha plus 1 अपॉन 2 राहिलं तसं. मग 4 चं वर्गमूळ 2 आलं, tan square alpha plus 1 म्हणजे 6 स्क्वेअर होईल, 2 रूट ऑफ 6 स्क्वेअर अल्फा असं तयार होईल. -2 tan alpha प्लस मायनस 2 रूट ऑफ 6 स्क्वेअर अल्फा अपॉन 2 झालं. 2 अंशातनं कॉमन आलं तर 2 ला 2 कॅन्सल होईल, राहतंय काय ते आपण घेतलं. x upon y is equal to minus tan alpha plus minus sec alpha राहील कारण 6 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट sec alpha. परत आता आपण मायनस कॉमन घेणार आहे आणि y डिवाइड आहे ते मल्टिप्लाय म्हणजे x is equal to मायनस ऑफ tan alpha प्लस मायनस sec alpha y झालं. मग मायनस डावीकडे आल्यानंतर टर्म काय होईल तर ती प्लस झाली, x प्लस होणार tan अल्फा प्लस मायनस sec अल्फा y झाली. आणि मग आपण सेपरेट फक्त करायचं, एकदा प्लसची टर्म घ्यायची, एकदा मायनसची टर्म घ्यायची. x प्लस tan अल्फा प्लस sec अल्फा y इज इक्वल टू 0 अँड दुसरी होणार मग x प्लस tan अल्फा मायनस sec अल्फा y इज इक्वल टू 0. म्हणजे बघा मागं जसं आपण बघितलं होतं तेच सेम टाईप आलं, फक्त फॉर्म्युला बदल. मागं कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 होतं, इथं tan स्क्वेअर अल्फा प्लस. हे बेसिक ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले तेवढे आले तर तुम्हाला हे एक्झाम्पल सुटून जाईल. इथं आपला दुसरा क्वेश्चन संपला, म्हणजे कुठला तर सेपरेट इक्वेशन्स. आता आपण तिसरा प्रश्न बघणार. काय आहे तिसरा क्वेश्चन? तर फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. म्हणजे कंबाइंड इक्वेशन काढायचं, कुणाचं तर ओरिजिन मधनं पास होणार आहे. मग ओरिजिन मधनं पास होत आहे म्हणजे त्याचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला. काय असतं तर ते y इज इक्वल टू mx असतं, ते मिळालं. आता परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर म्हटलं की स्लोप काढून आपल्याला त्याचे रेसिप्रोकल्स घ्यावे लागतील, कारण पॅरलल असेल तर इक्वल असतो स्लोप, परपेंडिक्युलर असेल तर साइन चेंज करून रेसिप्रोकल घेतो आपण आलेल्या स्लोपचा. आता ते वापरायचं. मग आता आपण पहिलं इक्वेशन 5x² मायनस 8xy प्लस 3y² इज इक्वल टू 0, हे पहिलं इक्वेशन. आता ह्याचे फॅक्टर्स एक तर फॅक्टर्स पाडून करू शकता किंवा डायरेक्ट पण केलं तरी पण चालतं. आपण डायरेक्ट करतो. इक्वेशन दिलं की त्याचं परपेंडिक्युलरला असतील आणि ओरिजिन मधनं पास होत असतील तर कंबाइंड इक्वेशन कसं काढायचं. पहिल्यांदा दिलेलं घेतलं, मग ह्याचे दोन स्लोप्स येणार आहेत. मग आपण कारण दोन लाईन्स असणार, फॅक्टर्स पाडले तर दोन लाईन्स होत आहेत, म्हणून आपण m1 आणि m2 दोन स्लोप मानायचे. मग त्याच्या अगोदर आपण कम्पेअर करून व्हॅल्यू काढूया. कम्पेअर इट विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0, म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करतो. h व्हॅल्यू 5 आली, 2h मायनस 8, b म्हणजे 3 होईल. मग दोन स्लोप घेतले, लेट m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ लाइन्स. Therefore, m1 plus m2 is equal to minus 2h upon b. 2h ऑलरेडी मायनस आहे त्यामुळे निघून गेलं, 8/3 झालं ते. मग m1 into m2 घ्यायचं, a upon b असतं, a म्हणजे 5, b म्हणजे 3 झालं, म्हणजे 5/3 आलं. हे दोन मिळाले. पण आता आपल्याला काय सांगितलंय, रिक्वायर्ड लाईन्स ह्या परपेंडिक्युलर आहेत, मग त्याचे स्लोप्स घ्यावे लागतील. रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिव्हन लाईन्स. दिलेल्या लाईन्सला परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्याचे स्लोप्स काय होणार, m1 आणि m2 मांडले तर रेसिप्रोकल -1 upon m1 -1 upon m2 होणार. Therefore their slopes are -1 upon m1 and -1 upon m2. सेपरेट माहित नसल्यामुळे आपण डायरेक्ट m1 m2च वापरतो, कारण इथं बेरीज आणि गुणाकार माहिती आहे. मग आता आपल्याला पुढे इक्वेशन काढायचं. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज काय असतं मग सांगितलं मी,
y इज इक्वल टू mx. मग दोन किमती ठेवायच्या, एकदा -1 अपॉन m1 आणि एकदा -1 अपॉन m. m1 भागिले गुणिले होईल, मग उजव्या बाजूला -x राहते, ते डावीकडे आलं तर प्लस होईल, म्हणजे इक्वेशन आलं x प्लस m1y आणि दुसरं होणार x प्लस m2y. आता ह्यांचं जॉईंट इक्वेशन करायचं, कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड इक्वेशन इज, मग गुणाकार घेतला x प्लस m1y इंटू x प्लस m2y इज इक्वल टू 0. गुणाकार घेतला तर तो असा x स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे गुणाकार करून बघा तुम्ही, तो गुणाकार केल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर ही टर्म अशी मिळेल आपल्याला. आता ह्याच्यात किमती ठेवायची, m1 प्लस m2 माहिती आहे, m1 m2 माहिती आहे. therefore x square plus 8/3 xy plus 5/3 y square is equal to 0. मग 3 न प्रत्येकाला गुणूया आपण, कारण हे समान कॅन्सल होऊ शकतं. मग 3 न गुणलं तर काय येऊ शकतं, 3x square plus 8xy plus 5y square is equal to 0. म्हणजे परपेंडिक्युलर असेल तर लक्षात ठेवा, दोन स्लोप म्हणायची m1 m2, मग m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 हे दोन्ही काढायचे. मग रिक्वायर्ड स्लोप्स काय असणार, परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर -1 अपॉन m1 -1 अपॉन m2. लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx असतं, त्याच्यानुसार किमती पुट करून इक्वेशन होईल x प्लस m1y आणि x प्लस m2y. आणि मग कंबाइंड इक्वेशन म्हणजे त्यांचा गुणाकार असेल, गुणाकार करून आपण त्याच्यामध्ये किमती पुट. हे तुमचं पहिलं एक्झाम्पल. आता इथून पुढे 4 एक्झाम्पल आहेत, बाकीचे 3 सेमच असणार आहे, फक्त तुमच्या m1 प्लस m2 आणि m1 m2 ची व्हॅल्यू बदलणार, बाकी सगळं सेम राहणार आहे. म्हणजे लेट m1 अँड m2 पासून सगळं सेम असेल ते कुठंपर्यंत, तर x स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथंपर्यंत सेम असतं आणि खाली फक्त किमती बदलतील. आता आपण दुसरं बघू, 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. परत घेतला आपण, कम्पेअर करायचं आहे, a ची व्हॅल्यू मिळाली 2h मिळालं, b मिळालं. परत दोन स्लोप मानावे लागतील, घेतले दोन स्लोप्स, मग m1 प्लस m2 2 अपॉन मायनस 3 होणार, 2h म्हणजे 2i आणि b म्हणजे -3, ऑलरेडी मायनस असतं त्यामुळे प्लस झालं, 2/3 m1 इंटू m2 घेतलं, a अपॉन b म्हणजे 5 अपॉन -3 घेतलं तर मायनस वरती घेतलं, -5/3 झालं. परत रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर, देअर स्लोप्स आर -1 अपॉन m1 अँड -1 अपॉन m2, परपेंडिक्युलर मिळालं. आता त्याचं इक्वेशन y इज इक्वल टू mx असेल, परत व्हॅल्यू पुट केल्या, -1 अपॉन m1x -1 अपॉन m2x, इक्वेशन होईल x प्लस m1y x प्लस m2y इज इक्वल टू 0 झालं. कंबाइंड इक्वेशन घ्यायचं, गुणाकार घेतला तर तो मागासारखा झाला, x स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची, काय होणार, x स्क्वेअर प्लस 2/3 xy प्लस -5/3 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. परत 3 न गुणायचं, हे होणार 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा सेमच आलं, फक्त किमती बदलल्या. दुसरं झालं, xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. परत दिलेलं लाईन्स इक्वेशन घेतलं, कम्पेअर करणार, त्याच्यावरून a 2h आणि b ची व्हॅल्यू मिळाली, x स्क्वेअर नसल्यामुळे a 0 झालं, 2h म्हणजे 1 b म्हणजे 1 झालं. m1 and m2 with the slopes of lines m1 plus m2 -1 upon 1 म्हणजे -1च झाले, m1 m2 a upon b म्हणजे 0 upon 1 0च होणार आहे. परत स्लोप्स परपेंडिक्युलर लाईनची -1 upon m1 and -1 upon m2 होती. मग त्यांचं इक्वेशन y is equal to mx झालं, व्हॅल्यू ठेवल्या -1 upon m1x -1 upon m2x होती, त्याच्यावर इक्वेशन झाली x प्लस m1y x प्लस m2y. कंबाइंड इक्वेशन घेतलं, त्यांचं गुणाकार घेतला, इथंपर्यंत सेम आलं. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची, x स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 म्हणजे -1 आहे, म्हणजे -1 xy प्लस 0 y स्क्वेअर झालं, 0 निघूनच जाईल, मायनस मुळे चिन्ह फक्त बदललं, म्हणजे होणार x स्क्वेअर मायनस xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0.
आलं, हे तिसरं झालं. आता चौथं बघायचं. 3x² - 4xy = 0 आहे. आता परत गिव्हन कम्पेअर केलं, a ची व्हॅल्यू 3, 2h - 4b म्हणजे 0 आलं. दोन स्लोप्स घेतले, m1 + m2 आता -2h / b म्हणजे -4 आणि मायनस हे प्लस झालं, 4/0 झालं. तसंच ठेवायचं, कारण 0 ने डिवाइड केलं तर इन्फिनिटी येते, माहित नाही आपल्याला, म्हणून ते तसंच ठेवू. नंतर m1 × m2 घेतलं, a/b म्हणजे ते काय होणार, 3/0 झालं. परत रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर, मग त्याचे स्लोप्स आले -1/m1 -1/m2. मग त्या लाईनचं इक्वेशन y = mx. परत त्याच्यात व्हॅल्यू ठेवल्या, -1/m1x -1/m2x. इक्वेशन झाली x + m1y x + m2y. कंबाईन्ड इक्वेशन म्हणजे त्यांचा गुणाकार आला, गुणाकार घेतला, x² + m1 + m2 xy + m1 m2 y² = 0. व्हॅल्यू पुट केला, x² + 4/0 xy + 3/0 y² = 0. आता छेद 0, छेद समान, जे 0 न प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. काय शिल्लक राहणार, 0x² म्हणजे निघून गेलं, इथं 4 राहणार, तर 0 निघून गेलं. 4xy + 3y² 4xy + 3y² = 0. हे त्याचा आन्सर. आलं लक्षात? मग हा तिसरा क्वेश्चन परपेंडिक्युलर असतील तर कसे सोडवायचे ते, हा परपेंडिक्युलर. आता पुढचा चौथा, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. क्वेश्चन नंबर 4, फाइंड k. मग त्यात परत 2-3 एक्झाम्पल आहेत. पहिला आहे त्यात, इफ द सम ऑफ स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + kxy - 3y² = 0 इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. म्हणजे ह्या लाईनच्या स्लोपची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे, असं सांगितलं. म्हणजे m1 + m2 = 2 × m1 m2, गुणाकाराच्या दुप्पट. आता आपण पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन घेतलं, कम्पेअर करून हे 2h आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या. आता डायरेक्ट घेतला, कम्पेअर इट विथ नाही लिहिलं तरी चालेल. a म्हणजे 1, 2h म्हणजे k, b म्हणजे -3. दोन स्लोप्स म्हणावे लागतील, m1 आणि m2. मग m1 + m2 घेतलं, -2h / b म्हणजे k/-3 म्हणजे k/3 होणार. m1 m2 घेतलं तर ते ना 1/-3 म्हणजे -1/3 झालं. आता दिलेली कंडिशन घेतली, गिव्हन कंडिशन काय आहे, m1 + m2 = 2 × m1 m2. किमती k/3 = 2 × -1/3. 3 ला 3 कॅन्सल होईल, छेद म्हणजे 2 × -1 घेतलं तर -2 म्हणजे k = -2 मिळालं. हे फक्त कंडिशन तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तेवढं जर ओळखलं तर तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळणार. m1 + m2 काढायचं माहिती आहे, m1 m2 काढायचं माहिती आहे, कारण मागं झालं. फक्त ही कंडिशन आणि त्याच्यात व्हॅल्यू. हे पहिलं एक्झाम्पल. तर दुसरं बघायचं, slopes of lines represented by 3x² + kxy - y² = 0 differ by. डिफर बाय म्हणजे फरक त्याचा 4 आहे. परत आपण इक्वेशन घेतलं, a 2h आणि b च्या व्हॅल्यू घेतल्या, a 3 2h म्हणजे k, b म्हणजे -1. दोन स्लोप्स घेतले, परत m1 + m2 - 2h / b म्हणजे -k/-1 झालं असतं, मायनसला मायनस गेलं, k राहिलं. m1 m2 घेतलं तर a/b म्हणजे 3/-1 घेतलं तर -3 आलं. आता त्यांनी काय सांगितलं, डिफर बाय 4 म्हणजे त्यांचा फरक 4. m1 - m2 = 4. मग आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती, 9वी-10वीत कुठंतरी हा झालाय फॉर्म्युला. काय असतो, 10वीलाच झालेला आहे, m1 - m2 m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर = m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4m1, किंवा m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअरचा दिला असेल, म्हणजे हे प्लस आहे ते इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे, फक्त असा फॉर्म्युला असेल. आता आपण ह्याच्यात व्हॅल्यू ठेवणार, m1 + m2 k म्हणजे k चा स्क्वेअर होणार, इज इक्वल टू m1 - m2 म्हणजे काय, तर ते 4 आहे, 4 चा वर्ग 16 झाला, प्लस 4 × m1 × m2 ची व्हॅल्यू किती आहे, -3 म्हणजे -12 होणार. 16 - 12 घेतलं तर 4 आलं, k² = 4 होईल. स्क्वेअर रूट घेतलं, k = +-2 असं.
मिळालं त्याचं आन्सर. सोपे पण सेम आहे. डिफरच एक्झाम्पल आता. Slope of one of the lines given by kx square plus 4xy minus y square is equal to 0 exceeds the slope of other by 8. म्हणजे एक स्लोप हा दुसऱ्यापेक्षा 8 न मोठा आहे म्हणजे वजाबाकी त्यांची 8 येणार आहे कारण फरक 8 चालला ना त्याच्यात. मग परत सेम वापरायचं. दिलेलं इक्वेशन घेतलं, त्याच्यात a k 2h आणि b ची व्हॅल्यू घेतली, परत दोन स्लोप मांडले m1 m2 m1 प्लस m2 मायनस 2h अपॉन b म्हणजे 4 होणार कारण 4 आणि हे -1 -4चं मायनस ऑलरेडी असल्यामुळे 4 झालं. m1 इंटू m2 k अपॉन -1 म्हणजे -k होईल. परत गिव्हन कंडिशन m1 मायनस m2 इज इक्वल टू एक्सिड आले की लक्षात ठेवा वजाबाकीच करायची कारण मोठा आहे म्हणजे वजाबाकी त्यांची 8 फरक 8चा असणार ना. परत तोच फॉर्म्युला वी नो दॅट m1 plus m2 bracket square is equal to m1 minus m2 bracket square plus 4m1 m किमती m1 plus m2 4 होता 4 चा वर्ग 16 is equal to m1 minus m2 चा स्क्वेअर घेतला तर तो 8 चा वर्ग 64 आला आणि 4 into minus 4k होईल. ते डावीकडे आल्यानंतर प्लस 4k आणि 16 उजवीकडे गेल्यानंतर मायनस होणार म्हणजे 64 वजा 16 घेतलं तर ते 48. 4k is equal to 40. 4 ना भाग घालवायचा, k is equal to 12. लक्षात आलं एक्झाम्पल. म्हणजे किमती घालून फक्त ते सिम्प्लिफाय करायचं तेवढं तुम्हाला लक्षात येतं, त्यानुसार ते सोडवत जायचं. k ची व्हॅल्यू 12. म्हणजे हा तिसरा क्वेश्चन लक्षात आला. पाचवा क्वेश्चन आता आपल्याला बघायचा आहे. काय पाचवा क्वेश्चन? फाइंड द कंडिशन दॅट, म्हणजे आता आपण k ची व्हॅल्यू बघितली, आता कंडिशन सेमच वापरायचे. ते m1 प्लस m2 आणि m1 m2 चाच फॉर्म्युला वापरूनच मिळणार आहे आपल्याला. फक्त कशी कंडिशन काढायची ते, द लाईन 4x plus 5y is equal to 0 coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. म्हणजे दिलेली लाईन आहे ती कोइन्साइड होते कोणाबरोबर, तर त्यातल्या एका लाईन बरोबर, म्हणजे ax square 2hxy plus by square हे जॉइंट इक्वेशन आहे दोन लाईन, त्यातली एखाद्या लाईन बरोबर हे कोइन्साइड म्हणजे पॅरलल. तर मग आपल्याला कंडिशन काढा म्हणून सांगितलं. मग आता आपण पहिल्यांदा त्या दिलेल्या लाईनचं इक्वेशन घेऊ. गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन इज 4x plus 5y is equal to 0. मग स्लोप घेतला त्यानं -4/5 कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y असते. आता कोइन्साइड दिलाय म्हणजे m1 काय होणार, आता दोन स्लोप आपल्याला घ्यावेच लागतील, m1 आणि m2 ते घेतलेच आपण. मग m1 ची व्हॅल्यू कशी येणार, तर ती -4/5 येणार कारण गिव्हन लाईन कोइन्साइड्स विथ द लाईन. जे काही एखाद्या लाईन बरोबर ते कोइन्साइड होते, म्हणजे एक स्लोप -4/5 कारण दोन लाईन होत्या त्यातली एकच लाईन कोइन्साइड होते, दुसरी लाईन माहितच नाही, म्हणजे m2 तसंच राहणार. आता फॉर्म्युला वापर, m1 plus m2 is equal to -2h upon b. m1 ची व्हॅल्यू ठेवली -4/5 plus m2 is equal to -2h upon b. मायनस ची टर्म उजव्या बाजूला गेली तर प्लस होईल, m2 is equal to 4/5 minus 2h upon b झालं. तिरकस गुणाकार घेतला, काय येऊ शकतो तिरकस गुणाकार, तर तो होणार आहे 4b minus 10h upon 5b. 4b minus 10h upon 5b होते, तिरकस गुणाकार घेतला आपण. आता ही m2 ची व्हॅल्यू मिळाली, मग आपण m1 into m2 मध्ये ठेवायची. काय m1 into m2 चा फॉर्म्युला a upon b झाला. व्हॅल्यू ठेवली, m1 म्हणजे -4/5, m2 म्हणजे 4b minus 10h upon 5b is equal to a upon b झाला. दोन्हींच्या छेदाला b आहे, b ला b कॅन्सल होईल. डाव्या बाजूच्या छेदांचा गुणाकार 25 होत आहे, तो उजव्या बाजूला गेल्यानंतर गुणिले होईल, म्हणजे 25a होणार. आणि इथं -4 न गुणलं अंशाला तर -16b अधिक 40h होणार, बरोबर. -40b अधिक 40h बरोबर 25a राहील. -16b अधिक 40h बरोबर 25a. आता मग a न सुरुवात झाली पाहिजे, मग a पॉझिटिव्ह आहे, मग ह्या डाव्या बाजूच्या टर्म उजव्या बाजूला जातील, म्हणजेच होणार 25a वजा 40h अधिक 16b बरोबर 0 असेल. लक्षात येते ना, 25a वजा 40h अधिक 16b बरोबर 0. हीच तुमची कंडिशन झाली, कारण a, h आणि b वरती त्याचा आन्सर डिपेंडेबल, त्यामुळं ही तुमची कंडिशन झाली.
एक कसं आलं बघा, कोइन्साइड्स म्हटलं की आपण त्या दिलेल्या लाईनचा स्लोप घेतला, तोच स्लोप m1 मानायचा. m1 प्लस m2 च्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला m2 ची व्हॅल्यू मिळाली. मग आता m1 ची माहिती झाली, m2 ची व्हॅल्यू झाली, ती m1 इंटू m2 च्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त पुट करायची आणि येणार उत्तर म्हणजे तुमची कंडिशन असेल. हे पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं पण तसंच आहे, फक्त ते आता परपेंडिक्युलर. दुसरं एक्झाम्पल, the line 3x plus y is equal to 0 may be perpendicular to one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. मग परत आपण पहिल्यांदा लाईनचं इक्वेशन घेतलं, 3x plus y is equal to 0. स्लोप काढायचा. स्लोप काय होणार? मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y, मायनस 3 अपॉन 1 म्हणजेच मायनस 3 होईल. आता परत दोन स्लोप मानावे लागतील, m1 आणि m2. मग required line is perpendicular, given line is perpendicular to one of the line. Therefore, m1 is equal to reciprocal घ्यावा लागेल, 1/3 होईल. मायनस 3/1 होतं, त्याचा रेसिप्रोकल 1/3 मायनसचा प्लस झाला. मग आता m1 प्लस m2 चा फॉर्म्युला मायनस 2h अपॉन b. m1 म्हणजे 1/3 मायनस 2h अपॉन b. परत m2 म्हणजे होणार मायनस 1/3 मायनस 2h अपॉन b. परत तिरकस गुणाकार घेतला, मायनस b मायनस 6h अपॉन 3b होणार. तिरकस गुणाकार 1 इंटू b म्हणजे b, 3 इंटू 2h म्हणजे 6h झालं, अपॉन 3b झालं. आता m1 m2 चा फॉर्म्युला a अपॉन b असतो, त्याच्यात व्हॅल्यू पुट केले, 1/3 इंटू मायनस b मायनस 6h अपॉन 3b इज इक्वल टू a अपॉन b. b ला b कॅन्सल होईल छेदांच्या दोन्ही. मग राहिलं काय, 3 गुणिले 3 9 झालं, ते इकडे आल्यानंतर गुणिले झालं म्हणजे 9a होणार, आणि इकडे आहे तसं राहणार कारण एकनच गुणायचं आहे. मायनस b मायनस 6h इज इक्वल टू 9a. ते मायनस उजवीकडे गेलं प्लस होईल, म्हणजे येणार 9a प्लस 6h प्लस b इज इक्वल टू 0. कंडिशन. ते फक्त परत तिरकस गुणाकार, m1 m2 च्या फॉर्म्युल्यामध्ये m1 माहित झालं, m2 माहित झालं की किमती फक्त ठेवायच्या आणि त्यावरून तुमचा आन्सर. लक्षात आला? हा पाचवा क्वेश्चन झाला. म्हणजे एक कोइन्सिडेंटचं म्हणजे पॅरललचं होतं, दुसरं होतं ते परपेंडिक्युलरचं. आता आपण सहावा क्वेश्चन बघतो. सहावा क्वेश्चन काय आहे, इफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is perpendicular to px plus qy is equal to 0, then show that ap square plus 2hpq plus bq square पाहिजे, y square झालंय तिथे, is equal to 0. असं ते उत्तर येते दाखवायचं. आता वन ऑफ द लाईन्स आले की लक्षात ठेवा, कंडिशनचं एक्झाम्पल. वन ऑफ द लाईन्स परपेंडिक्युलर विथ कोइन्सिडेंट होते म्हणजे ते कंडिशनचं एक्झाम्पल आहे. कंडिशनच्या टाईपनं सोडवत गेला तरी तुम्हाला ते उत्तर मिळत जाणार. मग आता आपण पहिल्यांदा दिलेलं लाईन्स इक्वेशन घेऊ. गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन काय, px प्लस क्यू y इज इक्वल टू 0. स्लोप काढायचा म्हणजे मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y, मायनस p अपॉन q होईल स्लोप. परत दोन स्लोप घ्यावे लागतील, m1 आणि m2 मांडले आपण. मग गिव्हन लाईन परपेंडिक्युलर टू वन ऑफ द लाईन. परपेंडिक्युलर म्हटलं की रेसिप्रोकल, साइन चेंज होणार, म्हणजे m1 ची व्हॅल्यू येणार q अपॉन p झाली, m1 मिळाला. मग आता आपण m1 प्लस m2 चा फॉर्म्युला वापरला, मायनस 2h अपॉन b. m1 म्हणजे q अपॉन p आहे, ठेवली आपण व्हॅल्यू, q अपॉन p प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b. आता हे q अपॉन p डावीकडे प्लस आहे, उजवीकडे गेल्यानंतर मायनस होणार, m2 इज इक्वल टू मायनस q अपॉन p मायनस 2h अपॉन b झाली. m2 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनस q अपॉन p मायनस 2h अपॉन b. m1 माहित झालं, m2 माहित झालं. मग आता m1 इंटू m2 च्या फॉर्म्युल्यामध्ये मग इथं तिरकस गुणाकार करून घेऊ आपण. काय होणार, मायनस बी क्यू मायनस 2hp होणार आणि छेदाला pb असा राहिला. गुणाकार लक्षात आला, q ला b न p ला 2h न गुणलं आणि आपण छेदाछेदांचा गुणाकार आला. m2 मिळाले, m1 माहितच आहे. आता m1 इंटू m2 च्या फॉर्म्युला ठेवायचं. m1 इंटू m2 चा काय, a अपॉन b, q अपॉन p इंटू मायनस बी क्यू मायनस 2hp अपॉन pb इज इक्वल टू a अपॉन b. मग छेदांना बघा, b ला b कॅन्सल होते कारण बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला b कॅन्सल झाला. मग छेदाला डावीकडच्या p इंटू p म्हणजे p स्क्वेअर झालं, ते उजवीकडे आल्यानंतर गुणिले होणार म्हणजे ap स्क्वेअर होणार. आणि इकडं अंशाला, डाव्या बाजूला अंशाला q न गुणायचं
मायनस बी क्यू स्क्वेअर मायनस 2hpq मायनस बी क्यू स्क्वेअर मायनस 2hpq इज इक्वल टू ap स्क्वेअर झालं. आता हे मायनस आहे उजव्या बाजूला गेलं तर प्लस होणार म्हणजे ap स्क्वेअर प्लस 2hpq प्लस bq स्क्वेअर इज इक्वल टू 0 असेच उत्तर मिळेल. जे बघा त्यांनी शो दॅट सांगितलं होतं आपण कंडिशनच्या हिशोबाने सोडवत गेलो तर आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे वन ऑफ द लाईन्स असं जर आलं परपेंडिक्युलर येऊ दे पॅरलल येऊ दे किंवा कोइन्साइड्स होईल असं जर आलं तर ते कंडिशन जसं आपण सोडवतो त्याच पद्धतीने जायचं. म्हणजे पहिल्यांदा दिलेल्या लाईनचा स्लोप घ्यायचा मग दोन स्लोप मानायचे m1 m2 परपेंडिक्युलर असेल तर रेसिप्रोकल करायचं पॅरलल असेल तर किंवा कोइन्साइड असेल तर आहे तसा वापरायचा. मग m1 प्लस m2 च्या फॉर्म्युल्यामध्ये m1 ची व्हॅल्यू ठेवली त्याच्यावरून m2 मिळेल तिरकस गुणाकार करून घ्यायचा आणि मग शेवटी m1 इंटू m2 च्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. तिरकस गुणाकार करून कॅन्सल होणाऱ्या टर्म कॅन्सल करून एका बाजूला सगळं घेतलं तर आपल्याला फायनलाइज ap स्क्वेअर प्लस 2hpq प्लस bq स्क्वेअर इज इक्वल टू 0. लक्षात आलं हे? आता find the combined equation of pair of lines passing through the origin and making an equilateral triangle with the line y is equal to 3. ओरिजिन मधून दोन लाईन जात आहेत आणि y is equal to 3 एक तिसरी लाईन. त्या तिसऱ्या लाईन बरोबर त्या दोन लाईननी इक्विलॅटरल ट्रायंगल तयार केला म्हणजे प्रत्येक कोण त्याचा 60 अंशाचा असणार. हा आपल्याला अगोदर तशी डायग्राम तयार करायला आपण डायग्राम एक y ऍक्सिस घेतला x ऍक्सिस घेतला y is equal to 3 एक लाईन घेतली आपण. ओरिजिन मधून दोन लाईन जातात दोन लाईन्स गेल्या ओरिजिन मधून एक डायरेक्ट गेली एकच गेली कारण इक्विलॅटरल ट्रायंगल त्याशिवाय तयार होणार नाही त्याच्यासाठी घेतला आपण. आता आपण नाव दे y ऍक्सिस x ऍक्सिस y is equal to 3 o सेम ओरिजिनचा घेतला a म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधला मांडला b म्हणजे सेकंड क्वाड्रंट मधला पॉईंट मांडला जिथं दोन लाईन टच झाले OB आणि y is equal to 3. आता आपल्याला कोण 60 अंशाचे दाखवायचे. A अँगल पण 60 अंशाचाच असेल B अँगल घेतला तरी पण तो 60 अंशाचा कारण इक्विलॅटरल OAB हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. O घेतला तरी पण तो 60 अंशाचाच येणार. मग आता y is equal to 3 आणि x ऍक्सिस हे एकमेकांना पॅरलल म्हणजे जेवढा अँगल A आणि अँगल इकडचा AO असेल तो AO इकडे काहीतरी असेल ना y म्हटलं सपोज आपण x म्हटलं AO x असेल तर तो पण 60 अंशाचा येणार. का तर अल्टरनेट अँगल्स तयार होते म्हणजे हा अँगल तुमचा 60 अंशाचा झाला. तसंच इकडचा पण कारण 60 आणि 60 120 झालं म्हणजे राहिला आता कितीचा 180 असतो आडवी लाईन म्हणजे राहिलं 60 म्हणजे इकडचा पण अँगल किती अंशाचा होणार तर तो 60 अंशाचा. मग आता आपल्याला लागणार आहे OA न किती अंशाचा कोन तयार केलाय x ऍक्सिस बरोबर तर 60 अंशाचा केला. OB न किती केलाय तर 60 आणि मधले 60 म्हणजे टोटल 120 कारण पॉझिटिव्ह x ऍक्सिस बरोबर बघतो आपण. पॉझिटिव्ह x ऍक्सिस बरोबर म्हणजे कुठला OA चा 60 आणि OA आणि OB च्या मधला 60 म्हणजे 60 आणि 60 किती होणार तर तो 120 येणार. मग त्याच्यावरून मग आपल्याला त्याचे स्लोप काढायला लागतील कोणाचे OA चं एक निघेल OB चं एक निघेल मग इक्वेशन्स काढायचे आणि मग त्याचं जॉईंट इक्वेशन कंबाईंड इक्वेशन काढायचं. आता आपण म्हणतो कन्सिडर लाईन्स OA अँड OB मेक्स अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y is equal to 3. मग दोन लाईन्स आहेत OA आणि OB ह्या इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करतात कोणाबरोबर तर y is equal to 3 बरोबर. ठीक आहे. आता line OA makes an angle of 60 degree and OB makes 120 degree with x axis. म्हणजे आपण सांगितलं तसं OA ही लाईन 60 अंशाचा एक पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x axis आणि OB बरोबर करते ती 120 अंशाचा अँगल तयार करते. आता यांचे स्लोप काढायचे. Therefore slope of line OA m1 is equal to काय होणार तर tan 60. tan 60 म्हणजे काय असेल तर ते √3 येणार. मग OB चा घेतला m2 म्हणजे tan 120 म्हणजे 180 मायनस 60 होणार कारण 120 डायरेक्ट माहित नाही आपल्याला म्हणजे 180 मायनस 60 घेतला मग मायनस tan 60 होणार कारण सेकंड मध्ये tan मायनस tan 60 झालं. tan 60 √3 असतं म्हणजे त्याचं काय होणार तर मायनस √3 आलं m2 ची व्हॅल्यू म्हणजे OA चा स्लोप √3 OB चा स्लोप मायनस √3 दोन असल्यामुळे m1 आणि m2 म्हटले आपण. मग आता इक्वेशन काढायचं. इक्वेशन ऑफ लाईन थ्रू द ओरिजिन इज काय असतं तर ते y is equal to mx.
मग OA चे इक्वेशन ऑफ लाईन OA y इज इक्वल टू m म्हणजे काय √3 m1 √3x जसे होणार √3x मायनस y इज इक्वल टू 0 ते प्लस y उजवीकडे गेला मायनस तसंच OB चं काढायचं इक्वेशन ऑफ लाईन OB y इज इक्वल टू मायनस √3x मायनस √3x डावीकडे आल्यानंतर प्लस होणार आहे म्हणजे √3x प्लस y इज इक्वल टू 0 मिळाली का दोन लाईनची इक्वेशन्स OA चं पण मिळालं OB चं मिळालं ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन्ही पण लाईन्स आता त्याचं कंबाईंड इक्वेशन काढायला सांगितलं मग कंबाईंड इक्वेशन इज √3x minus y into √3x plus y is equal to 0 मग डायरेक्ट होईल बघ a minus b into a plus b चा फॉर्म्युला आहे a minus b into a plus b काय असेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय होतंय मग a स्क्वेअर म्हणजे √3 चा स्क्वेअर 3 झाला 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू आलं उत्तर येतं लक्षात आलं परत एकदा मी सांगतो OAB हा इक्विलॅटरल ट्रायंगल होता OAB कोणी तयार केला होता y इज इक्वल टू 3 आणि OA आणि OB या तीन लाईन्सनी मिळून केला होता मग आपण तेच पहिलं स्टेटमेंट घेतले OA आणि OB मेक्स अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ लाईन y इज इक्वल टू 3 म्हटलं मग लाईन OA मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री OA हा 60 अंशाचा कोण तयार करते कोणाबरोबर x आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x एक्सिस त्याच्याबरोबर 60 अंशाचा आणि OB ने घेतला तर तो 60 OA चा आणि त्या OA आणि OB च्या मधला 60 म्हणजे 60 आणि 60 120 झाला विथ x एक्सिस त्याच्यावरून स्लोप ऑफ OA काढ tan थिटा फॉर्म्युला असतो म्हणजे tan 60 होणार tan 60 म्हणजे काय √3 OB चा काढताना tan 120 झाला पण 120 चा घेता येत नाही आपल्याला म्हणून त्याची फोड केली 180 वजा 60 असेल 180 वजा 60 घेतलं तर 60च राहणार 120 होतं 180 वजा 60 मग tan 180 मायनस थिटाचा फॉर्म्युला मायनस tan थिटा म्हणजे मायनस tan 60 झाला tan 60 ची व्हॅल्यू √3 मायनस √3 इक्वेशन घेतलं तर y इज इक्वल टू mx असतं म्हणजे y इज इक्वल टू √3x एक होईल दुसरं येणार y इज इक्वल टू मायनस √3x ते सिम्प्लिफाय केलं तर OAचं इक्वेशन मिळालं √3x मायनस y इज इक्वल टू 0 OBचं इक्वेशन झालं √3x प्लस y इज इक्वल टू 0 आता त्याच्यावरून कंबाईंड इक्वेशन काढावं लागेल दोन्हींचा गुणाकार मग a मायनस b इंटू a प्लस b चा फॉर्म्युला वापरला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर तो वापरला आणि त्याच्यावरून तुमचा आन्सर हे 7वा क्वेश्चन आता 8वा क्वेश्चन If one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is 4 times the other, then show that 16h square is equal to 25ab. एक स्लोप हा दुसऱ्यापेक्षा 4 पटीने जास्त आहे म्हणजे कंडिशनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण सोडवू शकतो मग आपण सुरुवातीला दोन स्लोप मानले m1 आणि m2 घेतले मग कंडिशन काय दिले एक स्लोप हा दुसऱ्याच्या चौपट आहे म्हणजे m1 इज इक्वल टू 4m2 मानू m1 is equal to 4m2 आता m1 plus m2 चा फॉर्म्युला वापर we have m1 plus m2 is equal to minus 2h upon b पण m1 म्हणजे काय 4m plus m2 is equal to minus 2h upon म्हणजे 5m2 होईल 5 गुणिले डावीकडचं 5 गुणिले ते उजवीकडे आल्यानंतर भागिले होईल म्हणजे m2 ची व्हॅल्यू minus 2h upon 5b मिळेल m1 माहित झालं m2 माहित झालं त्याच्यावरून आता m1 into m2 च्या फॉर्म्युल्यात m1 into m2 घेतलं a upon b असतं m1 म्हणजेच काय 4m2 into m2 is equal to a upon b म्हणजे m2 चा स्क्वेअर 4m2 स्क्वेअर is equal to a upon b मग m2 चा स्क्वेअर डायरेक्ट करून मायनस चा प्लस होणार 2 चा 4h स्क्वेअर अपॉन 25b स्क्वेअर 4 into 4h स्क्वेअर अपॉन 25b स्क्वेअर is equal to a upon b आता बघा छेदाला डावीकडे b स्क्वेअर आहे उजवीकडे b मग b ला ह्यातलं एक b कॅन्सल होईल म्हणजे छेद फक्त राहील 25b राहणार आहे 25b उजवीकडे गेल्यानंतर गुणिले होणार म्हणजे a ला गुणलं तर 25ab होईल आणि डाव्या बाजूला 4 ने आत गुणलं 4 गुणिले 4 म्हणजे 16 होणार म्हणजे 16h स्क्वेअर इज इक्वल टू 25ab झालं आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं किती सोपे आहे बघा वन ऑफ द लाईन्स आलं की कंडिशनच्या फॉर्मॅटनुसारच आपण गेलो m1 मिळालं होतं मग m2 काढलं m1 m2 च्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही ठेवलं आपण आणि त्याच्यावरून आपलं जे काही प्रूव्ह करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं पहिला एक्झरसाइज
आता त्यातलं लास्टचं एक्झाम्पल. If one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 bisects an angle between coordinate axes, then show that a plus b bracket square is equal to 4x square. कोऑर्डिनेट ऍक्सिसला बायसेक्ट करतो. कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या मधला अँगल किती असतो तर 90 असतो. समजा पहिल्या क्वाड्रंट बायसेक्ट करत असेल तर तो 45 आहे. पण जर समजा सेकंड क्वाड्रंट बायसेक्ट करत असेल तर तो अँगल 135 अंशाचा येईल. कारण पहिला क्वाड्रंट 90चा आणि मग पुढे 45 म्हणजे 135 होणार आहे. मग ते आपल्याला ते घ्यायचं आहे तसं. मग आपण पहिल्यांदा ऑक्झिलरी इक्वेशन मानू, कारण त्याच फॉर्मॅटमध्ये स्लोपच्या फॉर्मॅटमध्ये जाईल ते, म्हणून आपण घेतलं ऑक्झिलरी इक्वेशन. x square plus 2hxy plus by square is काय असतं तर bm square plus 2hm plus a is equal to 0. आता हे म्हटलं वन ऑफ द लाईन्स बायसेक्ट्स एन अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस. कुठली तरी एकच लाईन बायसेक्ट. therefore theta is equal to 45 डिग्री और 130. एकाच लाईनचा आहे. दोन लाईन असते तर m1 आणि m2 θ1 आणि θ2 असं आपण घेतलं असतं, पण एकाच वन ऑफ द लाईन्स म्हणून θ is equal to 45 डिग्री और 135 डिग्री म्हटलं आपण. मग m काढायचं. स्लोप m is equal to tan 45 और tan 135. tan 45 किती 1 असते. 135 ची फोड केली 180 minus 45. सेकंड क्वाड्रंट आला. सेकंड मध्ये tan मायनस मायनस tan 45. tan 45 1 म्हणजे ह्याचा आन्सर -1 आहे. m ची व्हॅल्यू 1 पण असू शकते किंवा -1 असू शकते. म्हणजे therefore m is equal to +-1. +1 पण आले -1 पण आले. म्हणून आपण दोन्ही घेतले. मग आता पहिल्या इक्वेशन मध्ये किंमत ठेवायची. फ्रॉम 1 b into +-1 bracket square plus 2h into +-1 is plus a is equal to 0. +-1 चा स्क्वेअर काय 1च येणार म्हणजे b राहिलं. b into 1 2h into +-1 म्हणजे +-2h झालं प्लस a is equal to 0. म्हणजे इथं राहिलं a plus b is equal to +-2h. उजवीकडे गेलं तरी चिन्ह बदललं तरी आहे त्याचं प्लस मायनसच होईल. आता दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करून a plus b bracket square is equal to 2 चा स्क्वेअर 4h चा h स्क्वेअर प्लस मायनसचा स्क्वेअर काय प्लसच असतो. म्हणजे a plus b bracket square is equal to 4h स्क्वेअर असतो. बघा लक्षात आलं. म्हणजे पहिल्यांदा ऑक्झिलरी इक्वेशन घेतलं आपण. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे स्लोपच्या फॉर्मॅट मध्ये घेतलं. कोऑर्डिनेटला बायसेक्ट करताय म्हणजे किती अँगल 45 किंवा 135. मग त्याचे स्लोप्स मिळाले. एकदा 1 आला एकदा -1. पण वन ऑफ द लाईन्स म्हटल्यामुळे एकाच लाईनचे असतील ते, त्यामुळे आपण mच म्हटलं फक्त +-1. आणि आलेली m ची किंमत पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवली. पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर मग आता मात्र आपल्याला इक्वेशन तयार झालं. ते इक्वेशन झालं a plus b is equal to +-2h. पण आपल्याला स्क्वेअर मध्ये पाहिजे म्हणून दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करून a plus b bracket square is equal to 4h आहे. स्ट्रेट लाईन फक्त तुम्हाला m1 plus m2 आणि m1 into m2 हाच फॉर्म्युला जास्त लागला आपल्याला एक्झरसाइज. इथं पहिला एक्झरसाइज संपला. तुम्ही जरा सराव करा. तोपर्यंत धन्यवाद.